होता प्रशांत दादा. 7:30ची सभा उरुळी कांचनची आणि 8:30ची सभा लोणी काळभोरची, त्या दिवशीची घटना. आणि हा फोन एक घटनाकडेपर्यंत चालू होता. म्हणजे आपल्या नेत्याचा तिकडे दुर्दैवी अंत होतोय आणि आम्ही इथं रचना करतोय की लोणी काळभोरला किती वाजता करायची. आणि ते बोलत 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 असताना अण्णा सतीश भाऊ कोरेकर म्हणले फोन ठेवा ना, मला चोबे साहेबांचा फोन येतो. आणि त्याच फोनला ती घटना कदाचित त्या ठिकाणी कळली असावी. आपला सगळा जो खटाटोप चालला होता, सभा कुठे घ्यायची, काय करायची, त्याला तिथं पूर्णविराम मिळाला. घटना कळली. आळंदी मातोबामध्ये टीव्ही पाहत होतो अशोक जवळकरांच्या घरात. त्या क्षणी उठलो कमलेची आणि गाडी स्टार्ट करून बारामतीला जायचं. म्हणजे घरातलं कोणतरी गेलं तेवढा दुःखावेश आणि रडत रडत मी निघालो. फक्त नंदू पाटलांना एक फोन केला, पाटील मी बारामतीला चाललोय. ते म्हणले थांबा, मी होतो. नाही म्हटलं, मी येवत गाठले. म्हणजे तसं काय होतं की आपल्या कुटुंबातला कोणतरी गेले. तर सगळ्या नेत्याने सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं की दादा अतिशय सहजपणे, म्हणजे मी लोणीबद्दल काय बोलत असेल तर भरत काय करतोय, सनी काय करतोय, इतक्यापर्यंत बारकावा असणारा नेता राज्यामध्ये प्रशांतदादा पुन्हा होणे नाही. हे तुमच्या माझ्यासारख्याला अगदी नावाने हाक मारायचे राजूदादा, म्हणजे फार मोठं भाग्य. एका गोष्टीचं फक्त मला दुर्दैव एकच की मागच्या बुधवारी सकाळी ना काही इथल्या राजकीय घडामोडी घडल्या प्रशांतदादांची कल्पना आहे. आणि मी दादांशी थोडा वाद घालायला घरी पोहोचलो, एकटेच होते. जिजाईवर बोललो, बऱ्याच गोष्टी बोललो. अरे म्हटले जा, दर्शन घेतलं. खरं त्या दिवशी परत रावा ते रागवलं नाही, पाया पडतात नाही तर चिडायचे. आम्ही दोघंच होतो, पिये उभे होते. पाया पडलं म्हणजे जा व्यवस्थित कर, आणि बाकीच्या काही गोष्टी बोलायची ती बोलले. ती माझी शेवटची भेट झाली 3 दिवसापूर्वीची. दुःख एवढ्या गोष्टीचं वाटते की असा नेता राज्याला किंवा आपल्याला जिल्ह्याला पुन्हा मिळणार नाही. लोणी काळभोर काय आपल्या सगळ्याच परिसरावर नितांत प्रेम करणारं दादांसारखं व्यक्तिमत्व हरवलं. खरं तर नेते अनेक आहेत, अनेक होतीलही, परंतु या राज्याला एक शाप आहे. एखादा नेता ज्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीनं जनमानसात रुजतो त्यावेळेस त्याला नियती ओढून नेते. अशा अनेक घटना या राज्यामध्ये घडलेल्या आहेत. खरं तर दादांच्या बद्दल मी परवा गेलो, काल बी गेलो अंत्यविधीला. गोजूबावीतल्या तिथं स्मारक व्हावा अशी मी एक छोटीशी मराठी विनयनवाले म्हणजे तुमची इच्छा व्यक्त करत म्हणलो असं करावं. ज्या ठिकाणी आम्ही पाडव्याला जायचो, 2003 साली पहिला पाडवा मला प्रवीण नानांनी त्याचा दाखवला. तेव्हापासून करोनातलं 1 वर्ष सोडलं तर एकही वर्ष खाडा न करता जवळपास 25 वर्ष झाली असतील. तर ह्याचपणे मी त्यांच्याकडे जात होतो. परंतु आता पुढचा पाडवा आपल्याला दादांना भेटता येणार नाही. 28 जानेवारी हा मात्र काळा दिवस आयुष्यात, त्या ठिकाणी जाऊन त्याचं स्मरण करणं एवढंच आपल्या हातात आहे. मला तर सातत्याने एका गोष्टीचं दुःख वाटतं की मी एखाद्याच्या सुखदुःखात, एखाद्याच्या लग्नात असेल, दुःखात असेल, तिथं अंतिमचा माझा संदेश हा दादांच्या स्वरूपात असायचा. परंतु दुर्दैवानं ती आता माझ्या भाग्यात राहिले